एका मुलीचं लग्न झालेलं असतं. ती आपल्या सासरी आपल्या पतीसोबत राहत असते. तर तिच्या सासरी तिची आई तिला भेटण्यासाठी येते आणि 2-3 दिवस ती तिच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी राहणार होती. तर रात्रीची गोष्ट असते. तिची आई तिच्याच बेडरूममध्ये पडते आणि तेथे तिला झोप लागून जाते. त्यानंतर मुलगी विचार करते, की आईच आहे येथे झोपलेली, तर तिला उगीच उठवायचं कशाला? म्हणून ती स्वतःच त्या ठिकाणाहून दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपते. ती मुलगी दुसऱ्या रूममध्ये जाते. मात्र जशी अर्धी रात्र होते, तसा त्या मुलीचा पती येतो आणि आपल्या बेडरूममध्ये जातो. आता बेडरूममध्ये त्याची पत्नी झोपलेली नसते, तर त्याची सासू झोपलेली असते. काहीतरी घडतं जे खूप अनपेक्षित असतं. काही वेळानं त्या मुलीला विचित्र आवाज येऊ लागतो. ही मुलगी खिडकीमधून डोकावून बघते. समोरचं दृश्य बघून ती त्या ठिकाणी हैराण होते. तेव्हा तिच्यासोबत असं काहीतरी करतात, जे आजच्या डेटला सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे. नक्की काय प्रकार सुरू होता आणि तो केव्हापासून सुरू होता, संपूर्ण घटना सविस्तर सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अकोला जिल्ह्यातील कृषीनगर येथे राहणारे राजाराम चांदेरे. राजारामचं लग्न नमिता हिच्यासोबत झालेलं असतं. राजाराम आणि नमिता अगदी प्रेमानं आणि आनंदानं पती-पत्नी म्हणून राहू लागतात. पुढे काही वर्षांनी त्यांना एक मुलगी देखील होते. मुलीचं नाव शीतल ठेवण्यात येतं. राजाराम होता, तो छोटे-मोठे काम करण्यासाठी बाहेर जात असायचा. स्वतःची जमीन देखील होती. सर्व काही ठीकठाक होतं. 2018 मध्ये या राजारामच्या डोक्यात विचार येऊ लागला, की मुलीचं वय आता लग्नाचं होत चाललं आहे. पुढे चालून तिचं लग्न देखील करावं लागेल आणि लग्नासाठी भरपूर खर्च येत असतो. तर या ठिकाणी राहून शेतीमधून तितकंसं उत्पन्न मिळत नव्हतं आणि येथे दुसरं काही काम देखील मिळत नव्हतं. त्यामुळे हा राजाराम बाहेर कमवण्यासाठी निघून जातो आणि घरी त्याची पत्नी नमिता आणि त्याची मुलगी राहतात. आता पती बाहेर गेल्यानंतर जी नमिता असते, ती आपल्या मुलीचा चांभार-कदर करत होती. घर बघत होती आणि जी काही शेती होती, ती शेती देखील बघत होती. सर्व काही ठीकठाक होतं. मात्र आता पती बाहेर गेल्यामुळे तो नेहमीच तिच्याकडे येऊ शकत नव्हता. आणि त्यामुळे ही नमिता आता घरी राहून थोडी बोर होऊ लागली. त्यामुळे ती दिवसभर नुसते रील्स बघत बसायची. नमिता ज्या ठिकाणी राहत होती, तेथून काहीशा म्हणजेच 2-3 किलोमीटर अंतरावर तिच्या बहिणीचं घर होतं. त्यामुळे ही नमिता आपल्या बहिणीच्या घरी जात येत असायची. आपली बहीण आहे आणि थोडंसं फिरल्यानंतर मन देखील फ्रेश होतं. त्यामुळे ती बहिणीच्या घरी जात असायची. कधीकधी 1-2 दिवस देखील राहत असायची आणि आपल्या मुलीला देखील घेऊन जायची. आता नमिताच्या बहिणीचाच एक दीर होता, ज्याचं नाव होतं चंदन. हा चंदन नमितापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. मात्र आपल्याच वहिनीची बहीण म्हटल्यानंतर हा चंदन नमिताला देखील वहिनी म्हणून हाक मारायचा आणि तिच्यासोबत अगदी आपल्या वहिनीप्रमाणे व्यवहार करत होता. तिच्यासोबत बोलत होता, गप्पा गोष्टी करत होता. नमिताला देखील हा चंदन एक दीर म्हणून आवडायचा. त्यामुळे नमिता देखील त्याच्यासोबत गप्पा करत असायची. आता हे प्रकरण असंच सुरू राहिलं. नमिता काही दिवस बहिणीकडे राहायची आणि पुन्हा आपल्या घरी यायची. तर या नमिताने फेसबुक अकाउंट देखील बनवलेलं होतं. एक दिवस चंदन फेसबुक स्क्रोल करत असताना त्याला नमिताचा प्रोफाईल फोटो दिसतो. चंदन ओळखतो की ही तर माझ्या वहिनीची बहीण आहे नमिता.
आता हा चंदन या नमिताला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करतो. नमिता चांगल्या प्रकारे चंदनला ओळखत होती. त्यामुळे नमिता देखील फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते. दोघांमध्ये आता चॅटिंगवर बोलणं चालणं सुरू होऊ लागतं. दोघांनाही दिवसभर काही खास कामं नसायची, त्यामुळे याची चॅटिंग अजूनच वाढू लागली. आणि इकडचं तिकडचं बोलता बोलता चंदन तिच्याशी हळूहळू डबल मीनिंग बोलू लागतो. नमिताही त्याला सपोर्ट करते. पुढे चालून चंदन आणखी एक पाऊल पुढे टाकतो. तो तिला बोलतो, "आता तुझा मोबाईल नंबर दे, आपण कॉलवर देखील बोलत जाऊ." नमिता लगेच त्याला तिचा मोबाईल नंबर देते आणि तेथून पुढे हा चंदन नमिताला कॉन्टॅक्ट करू लागतो. दोघांमध्ये बोलणं चालणं होऊ लागतं. ह्या दोघांना पण विसर पडलेला की आपण कोण आहे आणि आपलं नातं काय आहे. त्यामुळे ते एकमेकांना फोनवरच गरम करायला सुरुवात करतात. नंतर नंतर तर ह्या चंदनने तिला आज कोणती कलरची घातली आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारायला पण सुरुवात केली. नंतर व्हिडिओ कॉलिंग देखील होऊ लागते. आता एवढं सर्व सुरू असताना 2020 सुरू झालेलं असतं. जेव्हा कधीही नमिता आपल्या बहिणीकडे जात असायची, तेव्हा चंदनच नमिताला पुन्हा तिच्या घरी बाईकवर नेऊन सोडत असायचा. म्हणजे एक प्रकारे हा चंदन नमिताची चांगली मदत करत होता. नमिताला कसली अडचण आली तर हा चंदन नेहमी पुढे असायचा. आणि आता दोघांमध्ये बोलणं चालणं देखील सुरू झालेलं होतं. तर एक दिवस रात्री उशिरापर्यंत हा चंदन आणि नमिता यांच्यामध्ये कॉलवर बोलणं सुरू होतं. तर हा चंदन या नमिताला बोलतो, "मी तुम्हाला बऱ्याच वर्षापासून ओळखतो आहे. पण माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक गोष्ट आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि मला असं वाटतं की तुमच्यासोबतच पुढील आयुष्य काढावं." आता नमिता जेव्हा हे सर्व ऐकते, तेव्हा ती विचार करते की आपलं आधीच वय होत चाललेलं आहे. आपला पती देखील येथे राहत नाही. तो बाहेर कमवण्यासाठी गेलेला आहे. रात्रीची एकटीला झोप येत नाही. पोटाची भूक तर भागते, पण पोटाखालची जी आहे तीच काय? आणि हा जो समोरचा मुलगा आहे, हा एक यंग मुलगा आहे. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. याच्यामनाप्रमाणे याला वाटतं आहे, तर मी होकार द्यावा? म्हणून ही नमिता त्याला बोलते, "ठीक आहे, काही हरकत नाही." तेव्हा चंदन बोलतो, "मग आपण केव्हा भेटायचं?" नमिता बोलते, "तुला जेव्हा भेटायचं आहे तेव्हा भेट." चंदन बोलतो, "ठीक आहे, मी उद्याच तुमच्याकडे तुम्हाला भेटण्यासाठी येतो. आपण दोघं बाहेर फिरण्यासाठी जाऊ." हा चंदन रात्रीच मेडिकलमध्ये जाऊन एक जिलेटच ब्लेड आणतो आणि अंघोळ करायला जाऊन खालची सगळी केसं काढून सामान एकदम गुळगुळीत करून घेतो, म्हणजे उद्या प्रॉब्लेम नको. कारण त्याला चांगलंच माहीत होतं उद्या काय होणार आहे. दुसऱ्या दिवशी चंदन येतो. स्वतःपेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या नमिताला आपल्या बाईकवर बसवून घेतो आणि तिला फिरण्यासाठी घेऊन जातो. दुपारी एका ठिकाणी थांबून ते चिकन थाळी खातात आणि थोडा आराम करण्यासाठी एका हॉटेलवर जातात. काउंटरवरचा माणूस तर यांना बघून गारच झालेला, कारण त्याला माहीत होतं की लोक या ठिकाणी का येतात. तो त्यांचा आधार कार्ड झेरॉक्स करून घेतो आणि त्यांना रूम नंबर 207 ची चावी देतो. आता जसे हे रूममध्ये जातात तशी वरची कडी लावली जाते आणि तिथेच किसिंगला सुरुवात होते. दोघे पण तोंडात तोंड घालून चांगले 15 मिनिटे रसपान करत होते. नमिताची साडी ही आपोआप सैल होत चाललेली आणि पदर हा सरकून खाली पडलेला. चंदन पहिल्यांदाच इतके मोठे आंबे पाहत होता आणि त्यांचा सुगंध घेत होता.
नमितानं आपल्या हातानं त्यांना मोकळे केले आणि चंदनच डोकं घेऊन तिनं त्याला आंब्यांच्या मध्ये दाबले. चंदनला तिथेच आपण स्वर्गात आल्यासारखे वाटत होते. त्याची पॅन्ट ही आतून ओली झालेली आणि छोटा चंदन बाहेर येण्यासाठी धडपडत होता. नमिता ही शेवटी अनुभवी होती, त्यामुळे चंदनला कसा उघडायचा हे तिला चांगलंच माहीत होतं. तिनं त्याच्या आत हात घातला आणि त्याला चोळायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पॅन्ट खाली ओढून त्याची आईस्क्रीम चोखायला सुरुवात केली. 10 वर्षांनी लहान असलेली तरुण कुल्फी म्हणजे नमितासाठी पण चांगलीच सोय होती. त्यानंतर चंदन नमिताला बेडवर वाकवून रन काढायला सुरुवात करतो. हा T20चा नवीन प्लेयर तिचा चांगलाच घाम काढतो आणि 150 रन करून आऊट होतो. दोघे पण एकमेकांच्या कुशीत झोपतात आणि मग नंतर एकत्र अंघोळ करून बाहेर पडतात. आणि जाताना काउंटरवर असलेल्या माणसाची नजर चुकवत चावी देऊन बाहेर पडतात. या कानाची त्या कानाला कोणालाच कसली माहिती नव्हती. नमिताचा पती बाहेर कमावत होता आणि घरी नमिता आपली एवढी मोठी मुलगी असताना स्वतःपेक्षा 10 वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमामध्ये, म्हणण्यापेक्षा अनैतिक संबंधामध्ये पूर्णपणे वेडी झाली होती. आता नमिता जेव्हा जेव्हा आपल्या बहिणीच्या घरी जात असायची, तेव्हा हा चंदन तिला मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी तुझी मदत करतो या बहाण्यानं घेऊन जात असायचा आणि तिचा घाम काढायचा. कोणालाच या गोष्टीची खबर नव्हती. ना नमिताच्या बहिणीला काही शंका येत होती, ना तिकडे नमिताच्या पतीला याबद्दल काही माहिती होती. 2020 पासून सुरू झालेले हे संबंध 2026 सुरू झाले तरी देखील कोणालाच माहीत नव्हतं. आता विचार करा, इतक्या वर्षात या दोघांनी किती वेळा कार्यक्रम केला असेल. हा चंदन नमिताला नेहमी तिच्या घरी घेऊन जात येत असायचा. तर 2026 मध्ये याची नजर नमिताच्या मुलीवर पडते. ती दिसायला अतिशय सुंदर दिसत होती. या चंदनच्या मनामध्ये तिने घर केलं होतं. चंदनला वाटत होतं की जर या मुलीसोबत लग्न केलं तर कायमस्वरूपी ही नमिता तर आता माझी आहेच, ती पुढे देखील माझीच राहील आणि ही मुलगी देखील माझीच राहील, असा विचार चंदन करत होता. मात्र त्याची हिंमत नमिताला हे बोलण्याची होत नव्हती. जर तो नमिताला बोलला की माझं तुझ्या मुलीसोबत लग्न करून दे, तर नमिता नाराज होईल, दोघांमध्ये वाद होईल. म्हणून हा चंदन आपल्या घरी जातो आणि आपल्या आईला यामध्ये टाकतो. तो आपल्या आईला बोलतो, मी वहिनीच्या बहिणीची मुलगी पाहिली आहे, नमिताची मुलगी, जी आता मोठी झाली आहे. मला ती खूप आवडते. तू नमितासोबत त्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलून बघ. तर चंदनची आई ही नमिताच्या घरी जाते आणि नमिताला बोलते, तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत करून टाक. आता हे ऐकल्यानंतर जी नमिता असते, तिला प्रचंड राग येतो आणि नमिता बोलते, नाही, मी तुमच्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न करून देऊ शकत नाही. आणि ती चंदनच्या आईला त्या ठिकाणाहून माघारी घरी पाठवून देते. याचं कारण असं देखील असेल की नमिताला वाटत असेल की हा माझा प्रेमी आहे, माझा प्रियकर आहे. याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे आणि माझ्याच मुलीला मी माझ्या प्रियकराला पत्नी म्हणून कसं देऊ? जेव्हा चंदनची आई घरी येते आणि चंदनला सांगते की ती नमिता नाही म्हणत आहे, तेव्हा चंदन बोलतो, ठीक आहे, मीच तिला विचारून बघतो. चंदन नमिताकडे जातो. नमिताला प्रेमात घेतो. प्रेमानं तिच्यासोबत गप्पा करू लागतो आणि तो नमिताला बोलतो, जर तू तुझ्या मुलीचं लग्न माझ्यासोबत करून दिलंस तर आपण दोघं मात्र आयुष्यभर सोबत राहू शकतो. तुला वाटेल तेव्हा तू माझ्या घरी येऊन राहू शकतेस आणि मी देखील तुझा जावई होणार आहे.
जावयाच्या निमित्तानं तुझ्या घरी येऊन काही दिवस राहू शकतो. आपले हे संबंध कायमस्वरूपी असेच टिकून राहतील. नमिता देखील थोडा विचार करते आणि तिला ती गोष्ट योग्य वाटते. मग नमिता बोलते, "ठीक आहे चंदन, मी माझ्या मुलीचं, शीतलचं लग्न तुझ्यासोबत करून देण्यासाठी तयार आहे. बस, पण तू माझ्या मुलीच्या प्रेमात जास्त पडू नको. प्रेम माझ्यावरच जास्त कर." तेव्हा चंदन बोलतो, "त्यासाठीच तर तुझ्या मुलीसोबत मी लग्न करत आहे." आता नमितानं चंदनसोबत आपल्या मुलीचं म्हणजे शीतलचं लग्न फिक्स केलं होतं. ही गोष्ट जेव्हा शीतलला आणि तिच्या वडिलांना म्हणजे राजारामला समजते, तेव्हा दोघंही नाराज होतात. राजाराम विचार करतो, की माझ्या पत्नीनं मला न विचारता असं कसं लग्न फिक्स करून दिलं? राजाराम घरी येतो आणि आपल्या पत्नीला एक कानाखाली देतो. नमिताला बोलतो, "तू कसं त्याच्यासोबत लग्न लावून देत आहेस? त्याच्यासोबत लग्न लावण्याचं काय कारण आणि तो मुलगा नक्की काय करतो?" जी शीतल होती ती देखील बोलते, की "मी अजून लग्न करू इच्छित नाही." तर ही जी नमिता असते मित्रांनो, ती आपल्या पतीला, राजारामला आणि मुलीला चांगल्या प्रकारे समजावून सांगते. त्यांना विश्वासात घेते. ती त्यांना बोलते, "जो मुलगा चंदन आहे, तो चांगल्या ठिकाणी कामाला आहे. चांगले पैसे कमावतो. त्याच्यासोबत जर आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं, तर खूप चांगलं होईल." आणि या आईवर तिची मुलगी देखील विश्वास ठेवते. मग शीतल आपल्या आईला बोलते, "ठीक आहे, मी तयार आहे." आणि जो राजाराम होता, त्याला देखील आपल्या पत्नीचं ऐकावं लागतं. अखेर 11 एप्रिल 2026 रोजी या शीतलचं आणि चंदनचं लग्न करून देण्यात येतं. शीतल चंदनची पत्नी बनून चंदनच्या घरी जाऊन राहू लागते. इकडे जो राजाराम होता, त्याच्या मुलीचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे हा मोकळा झालेला असतो. तो देखील पुन्हा बाहेर कमवण्यासाठी निघून जातो. घरी राहते ती नमिता. आता नमिताला देखील पूर्ण घर मोकळं झालेलं होतं. अंगण मोकळं झालेलं होतं आणि जो तिचा प्रियकर होता, तो तिचा आता जावई बनलेला होता. त्यामुळे ती आपल्या मुलीच्या घरी जाऊन बिनधास्त राहू शकत होती. तर ही नमिता हप्त्यातून जवळजवळ 3 वेळा आपल्या मुलीच्या घरी जात असायची. आणि मुलीच्या घरी गेल्यानंतर मुलीच्याच बेडरूममध्ये तिच्याच बेडवर जाऊन पडत असायची. आणि आपल्या मुलीला बोलायची, "मला तुझ्या बेडवर झोपायला खूप छान वाटतं. तू दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोप." तिची मुलगी शीतल देखील आपल्या आईचं ऐकायची आणि दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपायची. आणि जशी अर्धी रात्र व्हायची, तशी ही नमिता आपल्या जावयाला म्हणजे चंदनला मेसेज करायची, कॉल करायची आणि त्याला बेडरूममध्ये बोलावून घ्यायची. आणि आत गेल्यावर हे दोघे एकमेकांना लागून पडायचे. चंदन आणि नमिता यांच्यामध्ये जे संबंध आधीपासून सुरू होते, तसेच संबंध आता देखील सुरू होते. आणि याबद्दल नमिताच्या मुलीला म्हणजे चंदनच्या पत्नीला काहीही माहिती नव्हती. आता एप्रिलमध्ये शीतल आणि चंदनचं लग्न झालेलं असतं. 17 जून 2026 ची गोष्ट असते. ही शीतल असते. हिची अचानक तब्येत खराब होते. तर तिची आई नमिता आणि पती चंदन दोघंही घाबरतात आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतात. मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर या शीतलचा मृत्यू होऊन जातो. ते त्या ठिकाणी प्रचंड आक्रोश करू लागतात, ओरडू लागतात. सर्व नातेवाईकांना सांगण्यात येतं की या मुलीची तब्येत अचानक खराब झाली. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो, मात्र अर्ध्या रस्त्यातच तिने दम तोडला. सर्व परिवार त्या ठिकाणी येतो. नमिताचा पती म्हणजे राजाराम येतात. आपली एकुलती एक मुलगी आपल्याला सोडून गेली
म्हणून ते खूप दुःख व्यक्त करतात, खूप रडतात. कारण 2 महिन्यापूर्वीच तर मुलीचं लग्न झालेलं असतं. तिच्यासोबत असं कसं झालं, हे सर्व दुःख त्यांच्या मनात सुरू असतं. हे सर्व दुःख व्यक्त करणं सुरू असतानाच, जी नमिता होती शीतलची आई आणि जो शीतलचा पती होता म्हणजे चंदन, हे दोघंही खूप घाई करत होते. ते बोलत होते की आता लवकरात लवकर विधी उरकून टाकावा लागेल. आता आधीच दुःखात असलेल्या राजारामला असं वाटत होतं की त्याची सर्व दुनिया संपल्यासारखी झाली आहे. तो आपल्या पत्नीचं आणि आपल्या जावयाचं हे असं बोलणं ऐकून त्या ठिकाणी हैराण होतो. तो विचार करू लागतो, माझी सोन्यासारखी एकुलती एक मुलगी या दुनियेला सोडून गेली आणि हे लोक बोलत आहेत की विधी लवकर करून टाका. काहीच तास झाले आहेत तिला जाऊन आणि हे लोक असं कसं बोलत आहेत. जो राजाराम असतो त्याला प्रचंड प्रमाणात त्यांच्यावर डाऊट येऊ लागतो की यांनीच काही केलं तर नाही ना. म्हणून तो सरळ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधतो. पोलीस आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल होतात आणि मुलीबद्दल सर्व चौकशी केली जाते. शीतलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो आणि त्यानंतर जेव्हा विचारण्यात येतं की नक्की काय झालं होतं आणि तुम्हाला हिची हत्या झाली असं वाटत आहे का, तुमचा संशय कोणावर आहे, तेव्हा राजाराम आपल्या पत्नीवर आणि जावयावर बोट दाखवत होता. जेव्हा शीतलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो, तेव्हा रिपोर्टमध्ये असं दिसून येतं की या मुलीने विषारी पदार्थ सेवन केलेला आहे. हेच नाही, तर तिचा गळा देखील दाबण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे ही नैसर्गिक मृत्यू नव्हता आणि आत्महत्या देखील नव्हती, तर ही एक हत्या होती. आणि जो राजाराम होता, त्याने तर आधीच सासू आणि जावयावर आरोप लावलेले होते. त्यामुळे सरळ दोघांनाही ताब्यात घेण्यात येतं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं. आता जो चंदन असतो, त्याची दुसऱ्या ठिकाणी आणि वेगळ्या रूममध्ये चौकशी सुरू होते. आणि जी नमिता असते, तिची दुसऱ्या रूममध्ये लेडी कॉन्स्टेबल करून चौकशी सुरू होते. सुरुवातीला हे दोघंही हेच सांगत होते की अचानक तब्येत खराब झाली. आम्हाला नाही माहीत तिने ते औषध कधी प्यायलं किंवा तिच्यासोबत असं कोणी केलं. मात्र जेव्हा पोलिसांकडून कडक चौकशी सुरू झाली, तेव्हा इकडचं तिकडचं सांगू लागले. त्यांच्या शब्दांमध्ये विसंगती जाणवू लागली. जो चंदन होता त्याचा जबाब वेगळा यायचा आणि इकडे जी नमिता होती ती काही वेगळंच बोलायची. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. इकडे या नमिताला 1-2 दांडे बसल्यानंतर ती मात्र ओरडू लागली आणि बोलली, सर्व सांगते बस, मला मारू नका. आणि तेथून पुढे ही आपलं सर्व कांड, आपली सर्व विचित्र आणि घाणेरडी कहाणी सांगू लागते. सर्व पोलिसांना सांगण्यात येतं. मात्र या मुलीची हत्या कशी केली आणि का केली, हे जेव्हा ते सांगतात, तेव्हा पोलीस देखील हैराण होतात. तर 17 जूनचा दिवस असतो. ही नमिता मुलीच्या सासरी गेलेली. ती शीतलला बोलते, मला तुझ्या बेडवर झोपायचंय. तू दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोप. शीतल दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपते. अर्ध्या रात्री शीतलला कसल्या तरी आवाजाने जाग येते. म्हणजे तो एक विचित्र आवाज होता. आता तिला सुचत नाही नक्की काय झालं आहे. ती शेजारी बघते तर तिचा पती चंदन देखील तिथे नसतो. ती आता झोपेतून उठते. तिला तो आवाज तिच्या आईचा येतोय असं वाटत होतं. आता ती जेव्हा तिच्या बेडरूमच्या खिडकीमधून डोकावून बघते, तर समोर तिची आई ही कपडे काढून घोडी बनलेली होती आणि चंदन तिला जोरजोरात मागून धक्के देत होता. ती स्वतःच्या तोंडावर हात ठेवत होती. पण तरी आवाज आजूबाजूला येत होता. आणि या शीतलने अगदी चांगल्या पद्धतीने पाहिलेलं असतं
की ही काही जबरदस्ती नव्हती, तर हे दोघांच्या संमतीने सुरू होतं. दोघे एकमेकांना साथ देत होते. हे सर्व जेव्हा ही शीतल बघते, तेव्हा तिला हे अजिबात सहन होत नाही. शीतलला प्रचंड राग येतो. शीतल मोठमोठ्याने त्या ठिकाणी ओरडू लागते. आणि जेव्हा या नमिताला आणि चंदनला समजतं की शीतल आपल्याला खिडकीमधून बघत आहे, तेव्हा यांची घाबरगुंडी उडते. हे पटकन लाईट लावतात, दरवाजा उघडतात, मुलीला आतमध्ये घेतात आणि या मुलीला समजावू लागतात. मात्र शीतल आपल्या आईला खूप घाणघाण शिव्या देत असते. तुझ्यासारखी नीच आणि नालायक आई असण्यापेक्षा नसलेली बरी. तू तुझ्याच जावयासोबत हे असं करत आहेस, तुला लाज वाटली पाहिजे. तेव्हा ही नमिता बोलते, माझ्याकडून चूक झाली. मला पहिल्यांदा या चंदनला माहीत नव्हतं की येथे मी झोपलेली आहे. चंदनने तुला समजून माझ्यासोबत असं केलं. मात्र शीतलला सर्व काही कळून चुकलेलं असतं. शीतल प्रचंड प्रमाणात चंदनला देखील शिव्या देऊ लागते. आपल्या आईला देखील शिव्या देऊ लागते. तेव्हा यांचा देखील पारा गरम होतो. हे दोघं विचार करतात की आता ही शीतल आपल्याला सोडणार नाही. ही संपूर्ण गावभर या गोष्टीचा प्रसार करून देईल, आपली बदनामी होईल. तर नमिता स्वतःहून आपल्या मुलीला मारहाण करू लागते. त्यानंतर हा चंदन बोलतो, हिला आपण मारून टाकूया. नमिता बोलते, ठीक आहे. चंदन घरातून कीटकनाशकाची बाटली घेऊन येतो. ते कीटकनाशक या मुलीला तिची आई आणि तिचा नवरा दोघेही मिळून जबरदस्तीने पाजू लागतात. मात्र एवढं करून देखील या शीतलचा मृत्यू होत नव्हता. शीतल तडफडत होती, रडत होती, ओरडत होती. आपल्या आईला शिव्या देत होती, नवऱ्याला देखील शिव्या देत होती. तर यांनी दोघांनी मिळून तिचा करकचून गळा आवळला आणि आपलं घाणेरडं कांड लपवण्यासाठी आपल्या सोन्यासारख्या लेकराची हत्या करून टाकली. सोन्यासारख्या पत्नीची हत्या करून टाकली. पण शेवटी नियतीने यांचा सारा खेळ हा सगळ्यांसमोर आणला. अखेर पोलिसांनी या नराधमांविरुद्ध चार्जशीट तयार केलेली आहे. गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता यांच्या कृत्यानुसार आणि कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची आहे, ती होणारच आहे. या घटनेबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना व क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.